ज्या वेळेला मी माडाचा अध्यक्ष होतो त्यावेळेला पासूनचा विषय आहे. हे विषय एवढे गांभीर्याने घेण्यासारखे आहेत की ज्याच्यामध्ये मुंबईमध्ये जवळजवळ 15,900 इमारती या पागडीच्या आहेत मुंबई शहरामध्ये. त्यावेळेला 33-7 हे एक DCR नियम माडाचा होता. त्याच्यानंतर माझ्या कारकिर्दीत मी तो 33-7 एक सबब मुंबई म्हणजे उपनगर मुंबईसाठी पण करावा म्हणून माझी मागणी होती. त्याचबरोबर 33-5 मुंबई बोर्डाची स्कीम होती. मग 33-9 ही क्लस्टर होती. 33-10 ही झोपडपट्टी पुनर्विकास होती. त्याच्यामध्ये मग DCR बदलत गेले, पण सातत्याने पागडी सिस्टीम मध्ये असलेल्या अडचणी, मुंबईचा विकास पाहता रस्त्याची विड्थ किती असावी, बिल्डिंगला हाईट किती असावी, CRZ कोस्टलचे नियम होते. यामध्ये अनेक इमारतींचे विकास अडखळ आहे. त्यामुळे पागडीच्या लोकांना मुंबईमध्ये न्याय मिळाला नाही, जे खऱ्या अर्थाने मुंबईकर होते, जे मुंबईमध्ये आजपासून 70-75 वर्षापूर्वी ब्रिटिश काळापासून राहत होते. परळ, लालबाग, भायखळा, वरळी, काळा चौकी, गिरगाव, पायधुनी, भेंडी बाजार, कुलाबा, शिवडी या भागात जे लोक राहत होते खरे मुंबईकर होते. मग ते कोळी होते, कामगार होते, पोलीस होते, मजदूर होते, पोर्टर्स कामगार होते. यांचा विकास कुठेतरी झाला पाहिजे आणि त्याच्यासाठीची ती माझी तळमळ होती. आणि या लाखो नागरिकांना, मराठी माणसाला, मुंबईच्या खऱ्या मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे, ही त्याच्या मागची भूमिका होती. म्हणून सातत्याने याची भूमिका मांडणं, पत्रव्यवहार करणं, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणं, उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणं आणि हा विषय जनतेसमोर घेऊन जाऊन मांडणं आणि त्याचा अभ्यास असल्यामुळे तो अभ्यास पूर्ण मांडण्याचा माझा प्रयत्न राहिला. आणि मला वाटतं आता देवेंद्रजींच्या सरकारमध्ये कितीतरी जास्त पटीने तो आम्ही पूर्णत्वाकडे नेला, याचा मला आनंद आहे.